शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही दररोज शेतकरी आत्महत्या करतायत। आमच्याकडे दाढीवाला, तुम्ही बिगर दाढीवाले असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि यावेळेस टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली आहे। कदाचित शिंदे साहेबांचा फोन येईल, आम्ही त्यांना सांगून देऊ का थोडेसे नाराज व्हा, पण शिवसैनिक शेतकऱ्यांसाठी लढल्याशिवाय राहणार नाही सारखं। ही लढाई आम्हाला सुरू करावं लागल। सामान्य माणसासाठी या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विदर्भातले असताना आम्हाला आत्महत्याच्या समोर जावं लागतं, खाली मान पाहावं लागतंय। रोज आम्ही पाहतोय 10-15 आत्महत्या रोज वाचायला भेटतो। ही अवस्था आहे। कोणी म्हणत सर आमच्याकडे हे आहे, तर आमच्याकडे काही गमेशचा माणूस नाही आहे, तो दाढीवाला आहे, तुमचं बगर दाढीवाले आहे। आणि म्हणून आम्ही पाहतो का हे घाबरायची गरज नाही आहे। मला असं वाटतं त्यांनी ज्या मंत्र्यांना झोडपावं या संदर्भातली जी टीका केली आहे, त्यांनी त्यांच्याच पक्षातील जे काही मंत्री आहे त्यांच्याबद्दलची ही टीका केलेली आहे। त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या संदर्भात त्यांनी या प्रकारच्या टीका टिप्पणी केलेल्या आहे। आणि मला असं वाटतं कारण त्यांनी शिक्षण विभागावरती बोलले, त्यांनी इतर विभागावर बोलले, त्यांनी पाणीपुरवठा विभागावर बोलले, तर त्यांनी ज्या ज्या विभागावर बोलले, ज्या ज्या विषयांवर बोलले ते सगळे मंत्री त्यांच्याच पक्षाचे आहे। मला असं वाटतं की बच्चू कडूजींना या माध्यमातून संदेश द्यायचा की त्या लोकांना मंत्रिपदातून काढावे आणि मला स्वतः म्हणजे बच्चू कडूंना मंत्री करावे, असं मला वाटतं बच्चू कडू एकनाथ शिंदे साहेबांना सुचवत आहे।